जलसंपदा विभागाचा कारभार हाती घेतल्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनेक ऐतिहासिक घोषणा केल्यात। कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणे, धरणांची उंची वाढविणे, धरणातील गाळ काढणे, पाण्याचे शाश्वत स्रोत तयार करणे, जुने कालवे नूतनीकरण करणे अशा अनेक योजना सध्या सुरू आहेत। आता धरणातील पाण्यावर फ्लोटिंग सोलर ही नवी घोषणा त्यांनी केली आहे। महाराष्ट्रातील प्रमुख धरणांवर आता जसे सोलार बसवले जाणार आहेत, या सोलारमधून हरित ऊर्जा तयार तर होईलच, परंतु पाण्याचे बाष्पीभवन रोखून पाण्याची बचतही होणार आहे। फ्लोटिंग सोलार हा शब्द किचकट वाटत असला तरी तो किती फायद्याचा आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचे परफेक्ट अनालिसिस। शनिवारी पुण्यात हरित ऊर्जा उपयोजन ही धोरणात्मक परिषद झाली। या परिषदेस जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते। त्यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी, उद्योजक, मित्र संस्थेचे वरिष्ठ अधिकारी आणि ऊर्जा क्षेत्रातील तज्ञही परिषदेला उपस्थित होते। राज्यातील वाढत्या ऊर्जेची गरज भागविण्यासाठी सिंचन प्रकल्पांचा वापर करण्याचे धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राबवल्याचे या परिषदेत मंत्री विखेंनी सांगितले। त्यातूनच महाराष्ट्रातील प्रमुख धरणांवर फ्लोटिंग सोलार बसवण्यात येणार असल्याचे मंत्री विखे यांनी स्पष्ट केले। आता हे फ्लोटिंग सोलार म्हणजे काय आणि त्याचा फायदा काय या चर्चा सुरू झाल्या। आपण फ्लोटिंग सोलार म्हणजे काय ते पहिल्यांदा पाहू। सोलार पॅनल हे वीज निर्मितीसाठी असतात, हे आपण सर्वांना माहित आहे। अगदी तसेच असतात फ्लोटिंग सोलार पॅनल्स। त्यांना फ्लोटिंग फोटोव्होल्टेइक पॅनल्स असेही म्हणतात। ते अशा माउंटिंगचा वापर करतात जे विशेषतः शांत स्थिर पाण्याच्या पृष्ठभागावर बसवण्यासाठी डिझाईन केलेले असतात। पारंपरिक सौर पॅनलच्या स्थापनेपेक्षा वेगळे FPV इन्स्टॉलेशन्स छतांवर किंवा जमिनीवर बसवण्याऐवजी थेट तलावांवर किंवा पाण्याच्या साठ्यांवर ठेवता येतात। म्हणजेच हे पॅनल्स पाण्यावर तरंगणार असतात। 2007 मध्ये जपानमध्ये पहिला तरंगता सौर ॲरे बसवण्यात आला होता। जमिनीवर वापरण्यासाठी बनवलेले सौर पॅनल तरंगत्या सौर पॅनल ॲरेमध्ये देखील वापरले जाऊ शकतात। पारंपरिक धातूच्या रॅकिंग ऐवजी हे सौर पॅनल पाण्याच्या वर पोकळ प्लास्टिकच्या बोयांवर तरंगतात, जे अत्यंत हवामान परिस्थितीला तोंड देण्यासाठी डिझाईन केलेले असतात। केबल्स पॅनलला जागीच अँकर करण्यास आणि सौर ऊर्जा जमिनीवर पोहोचवण्यास मदत करतात। जिथे ती आवश्यक असतात तिथे विजेमध्ये रूपांतरित होते। आता या पॅनलचे फायदे काय ते आपण पाहू। पहिला फायदा, या पॅनलचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे यामुळे धरणातील पाणी स्वच्छ राहण्यास मदत होते। तलावात धरणात ते बसवतात, त्यामुळे गोड्या पाण्यात जास्त शेवाळ तयार होत नाही। पाण्यातली ऑक्सिजन लेवल त्यामुळे स्थिर राहते। दुसरा फायदा, या पॅनल्समुळे धरणातील पाणी थंड राहते। पॅनलवर थेट सूर्यप्रकाश पडत नाही। हे पॅनल सूर्यप्रकाश वरच्यावर शोषून घेतात, त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते, पाणी उत्सर्जित होण्याचा वेग मंदावतो। तिसरा फायदा, हे पॅनल वीज निर्मिती करतात। जे पॅनल जमिनीवर बसवलेले असतात त्या पॅनल खालील जमीन जास्त करून वापरात येत नाही, परंतु धरणाच्या पाण्यावर सोलर बसवल्यास जमीन वाचते, पाण्याच्या पृष्ठभागाचा सकारात्मक वापर करता येतो। आता सरकारच्या डोक्यात नेमकं काय आहे ते आपण पाहू। मंत्री विखे पाटील यांनी पुण्यात जी बैठक घेतली त्यात फ्लोटिंग सोलारवर चर्चा करण्यात आली। या परिषदेत सौर ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या मोठ्या कंपन्या आणि अनेक वैयक्तिक विकासकांनी सहभाग नोंदवला। तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पांच्या सुरक्षिततेसाठी आणि कार्यक्षमतेसाठी उच्च दर्जाचे तांत्रिक निकष या बैठकीत प्रामुख्याने चर्चिले गेले। या योजना राबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी पारदर्शक सार्वजनिक खासगी भागीदारी मॉडेल विकसित करणे आवश्यक असल्याचे मत यातून पुढे आले। उद्योजकांनी केलेल्या सूचना विचारात घेऊन या तरंगत्या सौर प्रकल्पांसाठी जलसंपदा विभाग नोडल एजन्सी म्हणून काम करण्याबाबत विचार करेल, असे मंत्री विखे यांनी सांगितले। जलसंपदा विभागाच्या जलाशयावर तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पांच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्र केवळ ऊर्जेत स्वयंपूर्ण होणार नाही, तर हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी एक आदर्श मॉडेल म्हणून समोर येईल, असा विश्वास मंत्री विखे पाटलांनी व्यक्त केला। हे फ्लोटिंग सोलार सुरुवातीला जायकवाडी धरणावर बसवण्याची योजना आहे। येथे सरकार 10,000 कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले जाते। धरणाच्या 12% जलाशयावर हे सोलार बसवले जाते। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणावरही 1000 मेगावॅटचे प्रकल्प करण्याचे सरकारचे नियोजन असल्याचे सांगितले जाते। तासा व मोडक सागर प्रकल्पावरही असे सोलार बसवण्याचे नियोजन आहे। याशिवाय वर्धा, बेबला, खडकपूर्णा, टाकळी या धरणांवरही सोलार बसवण्यात येणार असल्याची चर्चा आहे। सुरुवातीच्या टप्प्यात या धरणांवर यशस्वी वीज निर्मिती झाली की भंडारदरा व मुळा धरणावरही ही योजना राबवली जाण्याची शक्यता आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।